विक्रम काकडे आज छाननीचा दिवस आहे आणि पार्थ पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. तर काय सांगणार आज? थांब, आता मीटिंग आहे झाली की मी सांगतो आपल्याला काय. छाननीचा दिवस आहे, महत्वाचा दिवस आहे, काय नेमकं तुमची प्रतिक्रिया? आता 11-11:30 वाजता छाननी आहे, तर त्यासाठी मीटिंग आहे. आता ती झाली की मग आपल्याला प्रतिक्रिया देतो. पण काल ज्या पद्धतीने तुम्ही उमेदवारी अर्ज भरला त्यानंतर काही नाराजी देखील समोर येताना पाहायला मिळते. तुम्ही ती नाराजी नेमकी कशी आता दूर करणार? सगळ्यांची नाराजी आज दूर करायचा प्रयत्न करीन मी. सगळ्यांची भेट घेणार आहे, सगळ्यांशी बोलणार आहे. कोणी नाराज राहणार नाही याची काळजी घेईल. काय आज भेटीचा काय संदर्भ आहे? काही नाही, आता पक्षात प्रवेश केलाय म्हणल्यावर भेटीगाठी होतच राहणार. बाकी झालं की मग बोलतो नाही. दादा, कशा पद्धतीने आता ही सगळी मतांची जुळवाजुळव? सगळं आता कालच फॉर्म भरलाय, सगळं तयारी झाली की सांगतो आपल्याला. या सगळ्या याच्यावरती काही जुने वाद देखील पुढे काढले जात आहेत. या सगळ्या याच्यावरती तुमचे सासरे देखील आधी विधान परिषदेवरती होते, आता तुम्हाला ती संधी मिळालेली आहे. कुठलाही वाद नाहीये, सगळ्यांची नाराजी दूर करायचा प्रयत्न आपण करू. जी काय संधी मिळाली त्याचं सोनं करून दाखवेन मी. काय पक्षातील काही वरिष्ठांशी काही बोलणं झालं कालच्या दरम्यान? आज हो, काल मी आदरणीय सुनीतराव वहिनींचे आभार मानले भेटून, त्यांनी संधी दिल्याबद्दल. बाकी पारदांशी चालू आहे चर्चा. सुनील टिंगरे यांचा देखील सबस्टिट्यूट अर्ज देण्यात आलेला आहे, मात्र तो आज बाद होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुमचा अर्ज वैध झाल्यानंतर तो आपोआप बाद होणार आहे? बाद नाही होणार तो अर्ज, परंतु ती प्रोसेसचा भाग असतं. कुठलाही पक्ष उमेदवार देताना ए बी असे 2 उमेदवार देतात. या सगळ्याच्या दरम्यान काय नेमकं आज चर्चा? काही नाही, अजून काही चर्चा नाही, झाली की सांगतो मी. धन्यवाद. तर आपण पाहतोय विक्रम काकडे जे आहेत ते पार्थ पवार यांच्या भेटीशी आलेले आहेत आणि आज छाननीचा महत्वाचा दिवस आहे आणि आज अर्ज छाननी होईल आणि त्यानंतर नेमकी सुनील टिंगरे यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपोआप विक्रम काकडे यांचा अर्ज कायम असणार आहे. त्यांची उमेदवारी ही निश्चित झालेली आहे. सकाळच्या सुमारास आता विक्रम काकडे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे. जिजाई बंगला आहे, ज्या सुनेत्रा पवार आज या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, मात्र पार्थ पवार यांची भेट घेण्यासाठी विक्रम काकडे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. विक्रम काकडे आणि संजय काकडे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि आता ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आज नेमकी यांच्यामध्ये काय चर्चा होती ते देखील बघणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरामन विकीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.